बातमी पावसाची पालघरहून पालघरला पावसानं झोडपलाय। पालघर वाडा तालुक्याचा संपर्क तुटलाय। दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। तर पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पालघर वाडा तालुक्याचा यामुळे संपर्क तुटलेला आहे। दोन्ही मार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे बंद असल्याची माहिती आहे। पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसानं पालघरला झोडपलेला आहे। या ठिकाणी पालघर वाडा तालुक्याचा संपर्क देखील तुटल्याची माहिती आहे। दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। पालघर वाडा तालुक्याचा पावसामुळे संपर्क तुटलेला आहे। दोन्ही मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे बंद आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय पालघरमधील आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर दुसरीकडे पालघर वाडा तालुक्याचा संपर्क तुटलाय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पालघरहून विनायक पवार आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विनायक, पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम म्हणजे पालघर वाडा तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। या क्षणाचे काय अपडेट आहेत? हो, रात्रभर पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। वाडा पालघर या मुख्य रस्त्यावरील धैर्य पुलाचे काम हे सुरू असतानाच पर्यायी रस्ता जो आहे धैर्य पुला छोटा पुला बांधण्यात आला होता। परंतु रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या मार्गावरील पूर्ण वाहतूक व्यवस्था ती पूर्ण बंद करण्यात आलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून। तसेच पर्यायी रस्ता म्हणून जव्हार पाली विक्रमगड या रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या सार्वजनिक विभागाकडून देण्यात आल्या आहेत। अगदी धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।